समाजात नाथपंथाविषयी अनेक मतांतर आहेत. एक प्रकारची भीती देखील आहे. ही भीती अनाठायी कशी आहे व जीवनात नाथपंथाचे तत्वप्रणालीचा लाभ कसा घेता येईल. स्वतः भगवंत या सृष्टीचे निर्माते ब्रह्मा विष्णू व महेश यांनीच या पंथाची योजना केली आहे. म्हणजेच विधात्यानेच हा पंथ निर्माण केला आहे. सध्याच्या कलियुगात हा पंथ परमपूज्य देवेंद्रनाथ महाराज याच्या कृपा आशीर्वादाने भक्ती मार्गावर वाटचाल करीत आहे. दैनंदिन जीवनात होणारा विपरीत परिणाम कसा कमी करता येईल यासाठीच नवनाथ बोधामृत ग्रंथ लिहून आपल्यासमोर ठेवले आहेत. देवेंद्रनाथ महाराज म्हणजेच साक्षात ईश्वरीय अवतार. परमपूज्य देवेंद्रनाथ महाराज जेव्हा अनुष्ठान बसले असता ते केवळ मंत्रानेच सिद्धाग्नी प्रज्वलित करायचे असे. हे महान अवतारी पुरुष परमपूज्य देवेंद्रनाथ महाराज ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट त्या ठिकाणी उपस्थित अनेक भाविकांनी पाहिली अनुभवली. अनुष्ठान पूजन संपल्यावर नाथाची आरती झाली. महाराजांनी सर्वांना प्रसाद दिले. त्यावेळची त्याची ती प्रसन्न मुद्रा, चेहऱ्यावरील ते दिव्य तेज पाहून उपस्थित नाथ भक्तांना एक आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक वातावरणात नाथाचे सानिध्यात असल्याची अनुभूती आली. चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र मढी येथील मंदिराचे जीर्णोद्धार कार्य करताना परमपूज्य देवेंद्रनाथ महाराज यांनी सर्वप्रथम मंदिर व परिसर स्वच्छ धुवून घेतले. कित्येक वर्ष मंदिरात साठलेली जळमटे काढून टाकून दिले. नाथाचे शेजघर स्वच्छ केले आणि संपूर्ण मंदिरास रंगकाम केले. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेसे येणेची शरीरे शरीरा येणेची सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या शरीराने आपण जन्माला येतो, पण याच देहातून मधुर अमृत शब्द बोधामृत गीत, अभंग, चिंतन, नामस्मरण, नामसंकीर्तन, नामसाधना हृदयातून घ्यावेत, कारण नामस्मरणाने सर्व मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज. सद्गुरू श्री देवेंद्रनाथ अमावस्येच्या दिवशी अनेकांना अनुग्रह देत असत, गुरुमंत्र देत असत, अनेकांना नाथांच्या सेवेला लावले. महाराज वर्षातून दोनदा डोंगरगण येथे हठयोग शिबिरे घेत असत. त्यामध्ये नाथ परंपरेचे होमहवन, पूजेची विधी, त्यामागची तत्त्वे इत्यादी गोष्टी सहज सुंदर भाषेत समजावीत. त्यांच्या शिबिराला जाणे ही त्यांच्या शिष्यांना पर्वणीच असे व शिबिरांची ते चातकासारखी वाट पाहत असत. नाथ संप्रदाय हा गुरु अधिष्ठान प्रधान संप्रदाय आहे. कोणताही मंत्रतंत्र पूजा गुरुमुखातून श्रवणी पडल्या खेरीज त्याची केवळ माहिती घेऊन काही उपयोग नसतो. त्या दृष्टीने या शिबिराला फारच महत्त्व असते. ध्यानधारणा, समाधी, मानसपूजा, षटचक्रभेदन, गायत्री मंत्र असे कोणासही माहीत नसलेले ज्ञान मुक्तकंठाने शिष्यांना वाटत. ते म्हणत की मी आहे तोपर्यंत शिकून घ्या. माझ्या एवढे ज्ञान कोणताही नाथपंथी योगी कितीही त्याची सेवा केली तरी तो देणे कधीच शक्य नाही. जे ज्ञान मिळेल त्याचा सदुपयोग करा. नाथपंथ वाढवा, गुरु आज्ञा पाळत जा, पण महाराज बनण्याचा प्रयत्न करू नका. साधकच रहा असे ते सांगत असत. सद्गुरू श्री देवेंद्रनाथ आपल्या शिष्यांना साधनेविषयी योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी हठयोगी शिबिराचे आयोजन करीत असत. या शिबिरांमधून श्री देवेंद्रनाथ हठयोग साधनेविषयी माहिती देत असत. त्यामध्ये प्रामुख्याने नवध्यानयोग, गुप्त गायत्री, त्राटक साधना, मानसपूजा इत्यादी अनेक गोष्टी सविस्तर स्पष्ट करून सांगत असत. काही साधक महाराजांना नाथपंथातील तांत्रिक साधनेविषयी माहिती देण्याचा आग्रह करीत असत. तांत्रिक साधना याविषयी माहिती दिली जात असे. असे असले तरी शिष्यांची किंवा साधकाची साधनेत प्रगती पाहूनच सद्गुरू आपल्या शिष्यांना तंत्र मंत्र यंत्र याविषयी ज्ञान देत असत. त्यांच्या ठिकाणी संयम असल्याशिवाय आणि त्यांची साधनेतील योग्य बैठक असल्याशिवाय सद्गुरू त्या शिष्याला पूर्ण ज्ञान देत नाहीत. या नाथपंथामध्ये कापालिक साधना हा एक महत्त्वाचा भाग आहे. चैतन्य जालंधरनाथ व चैतन्य कानिफनाथ हे कापालिक शाखेतील प्रमुख नाथजी समजले जातात. देवेंद्रनाथ महाराजांनी याविषयी असे सांगितले की भूत पिशाच, भानामती, करणी इत्यादी कापालिकांच्या निषिद्ध साधना नष्ट करण्यासाठी नाथांना कापालिक व्हावे लागले. कापालिक साधकांच्या मध्ये बसून त्यांच्या निषिद्ध साधना नाथांनी नष्ट केल्या आणि जीवात्म्याला होणारे मानसिक व शारीरिक क्लेश दूर केले. हे नाथांचे जीव ब्रह्मसेवाकर्म होते. श्री गुरुदेव दत्त.